लवाना तर पुरं बाल कथन काय कथा होईल झालं भाऊ. कारण की आज त्याला ना देवाला भेटणार ना. चला मग आता नवमेश ना रिॲक्शन जगल्या कशा येई बरं. अहो नका भाऊ नवमेश दूर गावला येणं बसेल टेकरी मागेल होता तो टेकरी देवाला उन्हा मी त्याला मास येत भाऊ. चलो आई डोकीन दका भाऊ कवरी आणखी आणखी डोकी ती नाव कोणता आहे काय जा आणि वल्लभ भूमीला ती वल्लभ भूमीला दाखा कसे हाय गाइज गुड मॉर्निंग बट्टसला जय आदिवासी. तर आज ना ब्लॉग में तुमनं स्वागत भूषण. तर आज जाय रही नाही मी नवमेशला भेटायला. नवमेशनी तब्येत बिगडी जायला व रातला फोन येईल होता त्यांना आणि म्हणा अंगण दुईनं तयारी बी होई गी. आता लिसू मी लवा वाकडीला त्याला गाडी ढकलायला लावणं पडी प्रत्येक व्हिडिओ मध्ये दखत होई तू मग वाकडी होई जाय त्याला चाल चालू. तर चला मग कंटिन्यू ब्लॉग दखत राहा बेक्का मजा येणार आज. चला तर चला भाऊ स्वयं चालणं आता म्हणून लवाला येणं तयारी करायला थोडा टाइम लाग गया. तर मग आता चालणं चिमटाना रस्ता लाग गया आता चिमटाना थोडा झांगर आहे ना. तर चला मग कंटिन्यू ब्लॉग दखत राहा तुम्हाला. नवमेश टेकऱ्या मागेल होता टेकरी बिल चालणं जायचं का आता मग फाइनली पहुंचवन सिंकराम पहुंची गया था. मुँह आटे नवमेश का सीताफल लेना पड़ी. सीताफल सांग गेलो तो चला था बाजार में सीताफल भी लेना पड़ी त्याला खावाला. घरी घरी फोन लाई रही नाही तो भाऊ ना. तर दखा आटे ना सीताफळ दखाई गया था हमला कशा दे रहे ना काय दे रहे ना विचार ना करी. चला निवड लेना पड़ी तो वाटतं 100 ना 100 ना एक दी एक हा भारी येत रे का आपला गमनात पण अजून आपला गमनात म्हणतात हा बाबा तर चला गाइस लेवाई गया सीताफळ भी या आता गोंटी मटोई लेना पड़ी. हमने गाड़ी उठा करना खायला मग आपको चला मग सिंकरान बाहेर ले गया आता म्हणून लेवाई गया सीताफळ भी आता जात सणासन. चला तर बहुस्वन आता हाव याला टस वय ना तामू आई दखा हाव ये आटे पाणी पी रही ना आता पाणी बोटल ना पाणी बिनी पिलेत मग इंगत कोणता फाट आहे ता काय आम्हाला माहित ना पण पोचणं थाव याला टस वय ना आता इंगत मग डायरेक्ट शिरपूर तिंडा अर्थ तिंडा बाईक. चला मग पाणी 30 लागी जायला होती भाऊ आम्हाला पुरं सणासन येईल डायरेक्ट. कारण की याय कमी वापस फिरना है आमला. चला मग पाणी बिनी पिवाय गया आता भेट होता आता डायरेक्ट शिरपूर मज. चला आता पोची गया बहुस्वन शिरपूर में आणि शिरपूर ने कान आता मोठा नाही का बालाजी मंदिर शिरपूर ना दर्शन करी जातो मंदिर. चला मग आता बाजार पेठ मार्केट यू मिनटम पोची गया था मुंडा डायरेक्ट शिरपूर में. चला मग खूपला चाल नाही पुरं चेन मधला
बालक कथन काय कथा होईल झालं भाऊ, कारण की आज त्याला न देवाला भेटणार ना घात डागर पोशी न तवय पीठ हो. चला आता आट्यान बी पाणी पिणी पिलियत आणि मग येंगत मग डायरेक्ट बैकाना रस्ता आता शिरपूर बी पास वाईना थांबून आता डायरेक्ट अर्धा रस्ता लागते शिरपूर मध्ये ताजं आमू भेटत आता आपण डायरेक्ट आरता मग आता पोचणं आरता मग आणि लवा गया पाणी पिवाला इलेक्ट्रिक पाणी पिवाला गयात होता था. तर मग चला आटे ना तर मग येऊन सुद्धा मग डायरेक्ट बाईका आटे बाजार भरेल बाजार में जाऊ जाऊ जीव कर रही ना हमने आव दका ये रही ना लवा बैटरी चार्जिंग करी सन. आता मग चला येंग डायरेक्ट बाईकाना रस्ता धरत चला मग आता नवमेस ना रिॲक्शन दग्या कशा येई बरं या कराय घरी तो दग्या तुम्हाला चला. झोपेला बहुत सांगतो हा उठणार आहे उठ उठ डक मी क्या जाऊ मग मी घर क्या करायला येणार तुला क्या करा झाडं गोंटी मग हो म्हणा बा गोंटी मग उठ 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 लवकर ये दग 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 तुन्या क्या करी केकरी लयना केकरी मागी राहणार ना तू हा सीताफळ दक दक केकरी कशा येत ना बंदूक बिल येऊ ना बोलतो बंदूक मछली तर बरी बारे हुई झालं मछली दकेल्या बोस नवमेस दका कशा हुई झालं दका आव दका बो नवमेस दूर गावला येणं बसेल केकरी मागेल होता तो केकरी देवाला उन्हा मी त्याला तब्येत बिगडी झालं त्यामुळे न नवम्या केकरी दाखर नवम्या बस तथा बस ते पहिले सायली बरं आता बुझी बुझीस का अशी मग भाजी बनाय खाय जाऊ नवम्या भाजी बनाय ना हो दका नवम्याशी येता मग त्या खरबुजी खावा लागते नाही उभ्या पेटाय राही ना या चक्कर धरीन बसेल होतो. चला भाऊ सन आता चालना तामू घर नवमेश भी पाठ लटके रही ना या 5 वाज गया टाइम हुई जी हमला आता येंग सूत नवमेश ने क्या कर देवाय गयात ना नवम्या कशा धरू चला काही चालना आता वापस आमून काही गया नवमेशला क्या कर मागेल होता क्या कर देवाय गया आता चालना तामू घर 5 वाजी जायला याय भी गोरामय एक्का फजिता हुई सामने अंधारा फर्जी नकुत बरं आपको शिरपुर में जाना हमला बाजार में काहीतरी लेना है चला मग चला गाइस आता शिरपूर ना मच्छी बाजार दाखवतो मंदी चला आता ऊन थांबून शिरपूर में अरे मास मसाले जाना पड़ी कोणता मास काय जाऊ मास येत भाऊ चलो चलो चल हो वाटे दाखा भाऊ सण बारीक मास बट मास लाल पुरी बारीक झिंग ना
कांदे गोभी चर्चा क्यों क्या हो लवा वाव चला भाऊ मच्छी बाजार मग फिर राही नाही येत आम्ही खरंच काय पावशेर हा 150 रुपये पावशेर फोन करा मतलब मी आता उठलो फोन दे 2.5 किलो चला मग आता जिंगत लिहिले ना परे आता जाऊ द्या मग लिहिले ना परे 150 रुपये पावशेर अर्धा किलो लिहिले ना परे आई डोकीन दखा भाऊ पौरी आणखी आणखी डोकी तिने नाव कोणता आहे काय जा आणि वल्लभ भूमीला ती वल्लभ भूमील दाखा कसे एक नंबर आणि आमली रही नाही येत या झिंग तर चला भाऊ आमना झिंग मोजाय रही नाही येत आता झिंग खावा ना काही पैसा होती मग झिंग ले रही ना आता चला मग अर्धा किलो तसंच राहू द्या हा तसंच 400 येता तर भाऊ झिंग भी मोजाय गए आता एक काठी मासा भी ले रही ना पूरा पार लगून भरेल रही बाजार दाखिल्या तर चला जेवाय गया आता डाईंग सुद्धा घर याय भी बुरा मय दका मास डायरेक्ट कत्त भी मास या पूरा हो भाई दका हमने गाडीवर कोण काय करीन गया आटे यार बेकार लोक करत दका आटे लाईन जायला होतात आम गाडी कोणतरी फेकीची नाही कोंड आहे का काय काही जात काय करना परी फुकीना परी त्याला पुसना परी चला मग येंग ना आता शिरपूर मेन बाजार बुजार करी सन आता सीधा डायरेक्ट बोरी सिंग सुद्धा टापटाप तसं शिनकरा मग उतरा नाही काहीतरी खावाना भूक लागे जायला आम्हाला बेकारच शिनकरा मग सोयाबीन किंवा काही खायले ना परी भजे भुजे गरम गरम रांधेल राही आणि पूर पागल लोक पोचवून ना गाडीवर न कोंडा फेकीचे आयल होतात मग ती ना ते नुसता 5 मिनिटं वयनात लावाला फक्त गाडी तटे ना कोंडा फेकी नीन जायल होतात यार जाऊ द्या आपला गाव जर त्यानं बोलायला जाता कधी काही यादा का शिरपूर म्हण बकऱ्या ये ना असे मोक्या सोरी देत डायरेक्ट बकऱ्या चोर जो येईन तो येईल आगाना उचलाला का गाईस तापी गे आटे भी मास एकाच पण काय तर काय ना राही नसते खाली हो गाईस दका तापीना मौसम खतरनाक पाणी होवन सध्या तापी मग आमला या ना अंधारास परिची वाटी राही नाही फक्त लवाला वाकडी नको व्हायला पाहिजे आता अंधारा मग कालदीत निघत कालदी डायरेक्ट नाला पण मग परी गयाल तो ब्लॉग मध्ये नवी तुमन तर फाइनली बहुसन घर पहुंच गए तामुन बेका टाइम लग गया आमला ते बा अंधारास परी गया देखा अक्का माया तर रांधानी तयारी कर रही नहीं ते रांधेल भी होतात ना मी ऊन आता वय रांधी रही नाही कारण की मी मास आणि जिंगल येल होता
तर मग चला आज ना ब्लॉग जर तुम्हाला पसंत होणार होईल लाईक कर द्या आणि जो चॅनलवर नवीन होईल तो सबस्क्राईब कर द्या यार. चला भेटू नंतर ना ब्लॉग. मग टाटा बाय.